रामगिरी महाराज समर्थकांचा श्रीरामपुरात मोर्चा तर मुसलमानांच्या निषेधानंतर रामगिरी समर्थक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालेले आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये रामगिरी महाराज यांच्या वक्तव्याने वाद उफाळून आला आणि त्यानंतर मुसलमानांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न केला आणि रामगिरी महाराज यांच्या विरोधात घोषणाबाजी त्यानंतर अनेक वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली आणि निषेध करण्यात आला आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये ही परिस्थिती। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी। पाहूयात। महंत रामगिरी महाराजांच्या केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अनेक ठिकाणी आंदोलने होत असताना महंत रामगिरी यांच्या समर्थन करण्याकरता आज या ठिकाणी श्रीरामपूर तालुक्यातील खैरीनिंग येथे रस्ता रोको आंदोलन करत नेमकी काय भावना आहेत या ठिकाणी ग्रामस्थांच्या, का हे आंदोलन करत आले? आज आंदोलन महाराजांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय बरोबर केलेलं आहे आणि महाराजांविषयी जे लोक इथं चुकीच्या भावना बोलत आहे किंवा काही स्टेटस ठेवत आहे, सोशल मीडियावरती जे व्हायरल व्हिडिओ होत आहे हे सगळे बघून आमच्या भावना दगावल्या हिंदूंच्या आणि यांच्यावरती लवकरात लवकर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही हिंदू लोक शांत बसणार नाही। काय कशा पद्धतीने या ठिकाणी आंदोलनाची रूपरेषा होती आणि काय भावना आहेत? या ठिकाणी सकाळी आम्ही सर्वजण आमच्या आराध्य दैवत वाघाई माता मंदिरामध्ये एकत्र झालो। त्यानंतर आम्ही पूर्व दिशा म्हणून या ठिकाणी आम्ही रस्ता रोकाचा या ठिकाणी पोलीस प्रशासनाला इशारा दिला, रस्ता रोको या ठिकाणी केला। त्यानंतर गावामधील सकल हिंदू समाज एका ठिकाणी येऊन एक आरतीचं आम्ही या ठिकाणी नियोजन केले आणि या ठिकाणी आम्ही या प्रशासनाला सांगू इच्छितो की आमच्या ज्या हिंदू समाजाच्या ज्या भावना आहे त्या जर या समाजकंटकाकडनं जर दुखावल्या जाणार असेल आणि सकल हिंदू समाज जर एकत्र जर झाला तर यानंतर होणाऱ्या परिणामाला सर्वस्वी या ठिकाणी पोलीस प्रशासन या ठिकाणी जबाबदार राहील। आपण बघितलं की या ठिकाणी जे रामगिरी महाराजांना बदनामीचं जे षडयंत्र आहे ते मुस्लिम समाजाकडून होत आहे आणि हे जे षडयंत्र थांबवलं गेलं नाही, प्रशासनाने यावर कारवाई केली नाही, तर याही पेक्षा उग्र स्वरूपाचा आंदोलनाचा इशारा या ठिकाणी सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आला आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता श्रीरामपूर, अहमदनगर।